श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही भाज्या या घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत. या भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. नाहीतर दत्तगुरू नाराज होतात, लक्ष्मी देवता नाराज होते, त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णा सुद्धा नाराज होत असते आणि याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात. कारण काही ठराविक तिथींना जर नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडत गेल्या तर मात्र याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात. म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आणि दत्त जयंतीच्या दिवशी काही भाज्या या घरामध्ये बनवणे टाळायचे आहे आणि या भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नसतात आणि नकळतपणे या चुका आपल्याकडून होत असतात आणि मग याचे दुष्परिणाम जे आहेत तर या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत असते. तर अशा कोणत्या भाज्या आहेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. 2024 मध्ये 14 डिसेंबर 2024ला मार्गशीर्ष पौर्णिमा ही सायंकाळी 4:59 सुरू होणार आहे आणि 15 डिसेंबरला दुपारी 2:31 समाप्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला दत्त जयंती जी आहे तर ती 14 डिसेंबरला साजरी करायची आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती 15 डिसेंबरला असणार आहे. दत्तांचा जन्म जो आहे तर तो सायंकाळी झाला होता, म्हणून आपल्याला दत्त जयंती जी आहे तर ती शनिवारी 14 डिसेंबरला साजरी करायची आहे. आणि या ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस सुद्धा खायच्या नाहीत. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते. अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्याला 2 वेळेचे जेवायला मिळत असते आणि आपण जर अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये कधीही कमी भासत नाही. परंतु अशा या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी जर आपण काही भाज्याचं सेवन केलं तर मात्र माता अन्नपूर्णा जी आहे तर ती नाराज होत असते. या दिवशी काही भाज्या या आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत. तर अशा कोणत्या भाज्या आहेत तर त्यापैकी मांसाहार जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायचा नाही. मांसाहाराचं सेवन आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. मांसाहार जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागत असते, आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो. मांसाहार जो आहे तर तो तामसिक अन्न मानलं जातं. त्यामुळे आपल्याला मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये करणे आणि मांसाहार आपल्याला सेवन करणे तर हे सुद्धा टाळायचे आहे. त्याचप्रमाणे आपण जर मांसाहार या दिवशी करत असू तर याचा नकारात्मक परिणाम जो आहे तर तो आपल्या कुंडलीवरती सुद्धा होत असतो. त्यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये आपण ज्या भाज्या बनवतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती, प्रकृतीवरती आणि मानसिकतेवरती परिणाम होत असतो. या दिवशी आपला आहार, आपलं आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते. कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे आणि याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी आपण जे जेवण बनवत असतो तर यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर निषिद्ध सांगितलेला आहे. देवासाठी जो नैवेद्य आपण बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही. त्याचप्रमाणे जो भोपळा आहे, लाल भोपळा असेल, दुधी भोपळा असेल तर ही सुद्धा भाजी आपल्याला या दिवशी घरामध्ये बनवायची नाही. या दिवशी शक्यतो आपल्याला आंबट पदार्थ, दही, लोणचे तर हे खाणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. तसेच इतरांनी दिलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. खास करून आपला जो शत्रू आहे तर अशा व्यक्तीकडून जर आपल्याला काही खायला दिलं गेलं, म्हणजे बघा आपल्याला माहीत असतं की अमुक अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही. अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी आग्रह करून पांढरी खीर किंवा पांढरी मिठाई खायला देत असेल तर तुम्हाला ती अजिबात घ्यायची नाही. जर तुम्हाला ती प्रसाद स्वरूपामध्ये दिली गेली तर तुम्ही ती घेऊन झाडाखाली ठेवू शकता, परंतु आपल्याला ती खायची नाही. तर अशा प्रकारे ज्या पांढऱ्या वस्तू असतात तर त्यासुद्धा खास करून आपल्या शत्रूकडून घेऊन खाणे टाळायचे आहे. आता तुम्हाला जर मंदिरामध्ये प्रसाद दिला तर तो तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे, अशी व्यक्ती जर या दिवशी चहा कॉफीसाठी तुम्हाला बोलावत असेल तर तुम्हाला चहा कॉफी पिणे सुद्धा टाळायचे आहे. तसेच खाऊचं जे पान आहे, लवंग, हिरवी वेलची तर या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया पटकन होत असतात आणि म्हणून आपल्याला या गोष्टी जर अशा व्यक्तीकडून दिल्या गेल्या तर हे खाणं आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला
आपल्या घरामध्ये सुद्धा काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे. काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह, वादविवाद या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. या दिवशी केस कापणे, त्याचप्रमाणे नखे कापणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला जेवढं राहता येईल तर तेवढं सात्विक राहायचं आहे. चामड्याच्या वस्तू परिधान करून आपल्याला कोणत्याही देवतेचं दर्शन जे आहे तर ते आपल्याला करायचे नाही. त्याचप्रमाणे अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्याला 2 वेळचं जेवायला मिळतं आणि अन्नाचा अपमान केल्यामुळे अन्नपूर्णा देवीचा अपमान होत असतो, म्हणून अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला वाईट बोलायचे नाही. कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही. कोणीही आपल्याकडून दुखावलं जाईल तर असं आपल्याला वागायचं नाही. तुमच्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला काही ना काही खायला द्या. जर आपल्या दारामध्ये गोमाता आली तर आपल्या घरामध्ये जे काही आहे, भाकरी असेल, पोळी असेल तर ती आपल्याला त्या गायीला द्यायची आहे. कारण गोमाता दारामध्ये येण्याला सुद्धा भाग्य लागतं. फक्त नशीबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते. त्यामुळे तिला तसंच हाकलून आपल्याला द्यायचं नाही, तर गोमातेला आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे दारामध्ये कुत्रा आला तर त्याला सुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे. तर अशा छोट्या छोट्या नियमांचं पालन सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत तर या भाज्या या दिवशी अजिबात बनवायच्या नाहीत आणि खायच्या तर अजिबात नाही.